गुणिय पाया जणाविनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा दत्त नामाचं महात्म्य सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। तपपूर्ती सोहळा निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सर्व संतांच्या मध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे नादबाबा आहे। काही संत आहेत शांत नाही, काही शांत आहे संत नाही, काही संतही आहे शांतही आहे श्रीमंत नाही। पण संत शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराज आहे। एकनाथ महाराज सोडले तर बाकी सगळ्या संतांचा विचार केला नाना तर 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन त्या त्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल। रात्रीचे 12 वाजले आणि रुक्माई आई सोबत राजाबाई नामदेवाची पत्नी भांडत होती। मी तिथंच होतो म्हणून सांगतो। 2 प्रहर रात्र म्हणजे 12 वाजलेले। 2 प्रहर रात्र पाहुणे एकांत राजाई वृत्तांत सांगे माते अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी नाचे अहरणेसी निर्लज्जा भला मार्ग तुम्ही उमजोणी सांगा नामयाची राजा बरी नव्हे अहो रखमाबाई विठोबासी सांगा भरतारासी कागा वेडे केले 14 माणसे आहे माझ्या घरी इंडती दारोदारी आहे माझे घरी हिंडते दारोदारी अन्नासाठी भला मार्ग तुम्ही उमजोडी सांगा नामयाची राजा बरी नव्हे तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल केला अहो रखमाबाई विठोबाशी सांगा भरताराशी कागा वेडे केले 1-2 माणसं असते भागवलं असतं 14 माणसे नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामादा ना बापलेक नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई असाई साकराई चौघी सुना पाई नामयाच्या आऊबाईले की निंबाबाई बहिणी वेडी पिशी जनी दाशी त्याची किती झाले कोण मोजले म्हणा बस तेवढेच तक्रार 14 माणसे आहे माझे घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी। परिस्थिती लक्षात येईल आपल्या। तुकोबारायचं प्रमाण पहा दुष्काळ आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली माऊली समाधिस्थ झाले आणि मग मुक्ताईनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलकुल रडणं सुरू केलं। रडू नको ताई दादा कसं होईल रे आपलं का ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात सोपान मज सांभाळीत यावरून लक्षात घ्या मधुकरी मागितली म्हणून एक एकनाथ महाराज सोडले तर सर्व संतांचं जीवन इथे संत आहे शांत आहे श्रीमंत आहे नाहीतर लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्रित नांदत नाही पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी जिथे श्रीमंती आहे आणि विद्वत्ताही आहे नाही तर ह्या दोघी नांदत नाही। आता ब्रह्मरुंदांची क्षमा मागून बोलतो रे बाबा पण हे वारकरी ब्रह्मरुंद आहे माझ्यावर काही रागावणार नाही ते। पवार महाराज रात्री 12 वाजता सरस्वती लक्ष्मीला म्हणाली मी जिथं राहते तिथं तू का नाही राहत हे कोणाला सांगू नका बरं दोघीचा संवाद आहे।
तू कुठं राहते? सरस्वती म्हणाली मी ब्राह्मण घराण्यात राहते. अजूनही मानावं लागेल तुम्हाला, माझं वास्तव्य ब्राह्मण घराण्यात आहे आणि तू गुजराती मारवाडी धरून ठेवले, यांना कायम दक्षिणा मागायला लावतेस. इथं का नाही थांबत दोघीचा संवाद? तेव्हा लक्ष्मीनं जे उत्तर दिलं मी तिच्या भाषेत सांगतो. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी शापे द्विजवर शापे क्षया धाडिला, ऐके मतपतिते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला. हे लक्ष्मीचे उद्गार आहे. एका वंजळीत माझा बाप पिऊन टाकला. तो अगस्ती ब्राह्मण होता. जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही वाव. एका वंजळीत माझ्या बापाला प्याला अगस्ती, एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी. कारण चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ आहे. एका समुद्रातून 14 आले ना बाहेर. तुम्हाला पाठ आहे सगळे. लक्ष्मी ती आता नवीन उमेदवाराला बरं वाटतंय. तुळशीच्या लग्नापासून गोड झालंय ते. पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर ग्रंभादी देवांगण आश्वम सप्तमुखे विषय म्हणून शंकुमृतम चामुदे रत्नाणिह चतुर्दशम. म्हणून चंद्र हा लक्ष्मीचा भाऊ. माझ्या भावाला शाप दिला तोही बृहस्पतीनं. गुरुपत्नीशी रतला क्षयरोग ते चंद्राला, ऐके मतपतिते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली तोही भृगु ब्राह्मण होता. ही यादी लक्ष्मी सांगते. माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. एका वंजळीत पिऊन टाकला बाप माझा अगस्तीनं. माझ्या भावाला चंद्राला शाप दिला बृहस्पतीनं. माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणानं. ऐसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते या कुला. विठ्ठल 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 सांगण्याचा उद्देश की या दोघी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित नांदत नाही, पण त्या दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. म्हणून सर्व संताचा राजा म्हटलंय. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ माझा. एकनाथ शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. सर्व जगाचा नाथ त्याला म्हणतात जगन्नाथ. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. जगस्य नाथ इति जगन्नाथ. जगाचा नाथ तो जगन्नाथ. पण जगन्नाथालाही एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ आहे. मराठी कळते ना. सर्व जगाचा नाथ जगन्नाथ आहे, पण जगन्नाथाला एकनाथ आहे, त्याचं नाव एकनाथ आहे. आणि गड्यानं मालकाकडे काम करावं हा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने
भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निरावंत जटोये आवडीने पाणी जागरी अनन्य भक्ती भावे निरावंत असे अधिकारी संत एकनाथ महाराज ते या अभंगात दत्त नामाचं महात्म्य सांगतात आणि त्यांच्या सांगण्याला महत्व आहे कारण ते दत्त परंपरेतील आहे. आपण संशोधन करा. एकनाथ महाराज आपली परंपरा सांगतात. जो निर्गुण निराभास जेथुनी उभव शबल ब्रह्मास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास जो का सर्वासा आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित. ही परंपरा नीट लक्षात घ्या. तिथून सुरू झालं. जयाचा ब्रह्मा अनुग्रहित जो निर्गुण निराभास जो निर्गुण निराभास जो निर्गुण निराभास जो निर्गुण निराभास तुने उद्भव शबल ब्रह्मास तुने उद्भव शबल ब्रह्मास जेथुनी उद्भव सकल ब्रह्मास जेथुनी उद्भव सकल ब्रह्मास आदि नारायण म्हणते दास आदि नारायण म्हणते दास आदि नारायण मनती दास आदि नारायण मनती दास जो का सर्वासा आद्य गुरु जो का सर्वाचा आद्य गुरु जो का सर्वासा आद्य गुरु जो का सर्वाचा आद्य गुरु दयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्मानुग्रहित दयाचा ब्रह्मानुग्रहित दयाचा ब्रह्मानुग्रहित गुणा निराभास जेथुनी उद्भव सकल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास सर्वासा आद्य गुरु जो का निर्गुण निराभास जेथुनी उद्भव सकल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास सकल एकनाथ महाराज आपली परंपरा सांगतात. हे नीट ऐका. जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास जो का सर्वास आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रिस उपदेशित अत्रिपाद प्रासादित अवधूत दत्तात्रय. नीट ऐका. मग दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्रा अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. मग जनार्दनाचे 3 शिष्य रामा जनार्दन जनी जनार्दन आणि हे एका जनार्दन. बस जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन आणि एका जनार्दने जाण झाली संपूर्ण परंपरा. म्हणून नाद बाबा दत्त परंपरेतील असल्यानं यथार्थ नाम महात्मे अधिकारानं सांगतात. आता प्रश्न असा पडतो की तुम्हीच सांगता ज्यांच्याकडे 36 वर्षे भगवंतानी काम केलं. भगवान म्हणजे काय हातगडीवरचा माल आहे का नाना? शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय जाही अनादि अनंत अखंड छेद भेद सुभेद बघावय नारद से शुकदास रटी भजी हरे तो पुणे पार नभावय. बस कळलं सगळं. नसल कळलं तरी हो म्हणत जा. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावय. ज्यांचं ध्यान हे करतात. शेष सुनका बाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिनला
झाल्या द्विसहस्त्र जिव्हा देव काहो विटेवरी उभा शेष महेश भगवान शंकर त्यागुणी कैला सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्रकरी कासया कारणे ब्रह्मशोधावया महेश गणेश गणपती दिनेश सूर्यनारायण आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव ही 5 नाव आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाई निरंतर ध्यावय जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुबेद बतावय नारद असे शुक व्यास रटय पछी आरे तऊ पुणी पारण पावय. अजूनही सांगतात की काही हिमालयामध्ये साधू उलटे टांगतात बरं का नाना स्वतःला आणि उलटे टांगलेल्या साधूला जिवंतपणी कावळे गीध पक्षी लचके तोडून तोडून खातात. तेव्हा ते टांगलेले साधू त्या कावळ्याला आणि गीध पक्षाला प्रार्थना करतात खा रे बाबा खा लचके तोडून खा पण एक विनंती आहे कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नयना छांड दियो पिया मिलन की आस. सगळे खा पण प्रभूचं दर्शन होत नाही तोपर्यंत आमचे बोबुळे काढू नका बाकी सगळे खा. तरी त्यांना प्रभू दर्शन देत नाही. त्यानं 36 वर्षे राहावं ज्या संतांच्याकडे असे अधिकारी संत एकनाथ महाराज. मग एवढे मोठे अधिकारी संत आणि इथे लागून या पाया लक्षात घ्या. असं का तर पहिल्यांदा संत उपदेश करतात. उपदेशानं काम भागलं नाही तर रागावतात आणि रागावून माणसं ऐकत नाही मग नाईलाजानं पाया पडतात. या 3 भूमिका लक्षात घ्या. पहिला उपदेश असतो. गुरुजी आले तुम्ही प्राध्यापक नाही तिकडचे गुरुजी पाटील आहे का घरी. आता पाटलाच्याच वाड्यात कीर्तन आहे ना आपलं. घरी आहे का पाटील. अहो या ना गुरुजी बाहेर का काय तुमचा बाळू 4 दिवस झाले शाळेत आला नाही. काय सांगता गुरुजी 10:30ला जातं ते घरून 5:30ला येतात. तुम्हाला वाटतं गेलं शाळेत. ठीक आहे गुरुजी तुम्ही जा तपास करतो. दुसऱ्या दिवशी नामदेव बुवा वडील तपासायला गेले तर उसात गावातले 4 यांचं हे पत्ते खेळत होते. बरोबर आहे गुरुजींचं. म्हणून बापानं मुलाला घरी आणलं वाडा बंद केला आणि आतमध्ये खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षाचा मुलगा एकुलता एक. बाळा माझा पंजोबा वारकरी माझा आजा वारकरी माझा बाप वारकरी मी वारकरी 4 पिढ्याचं वारकरी घराणं. अरे गावात फिरलो तरी जय हरी पाटील जय हरी पाटील जय हरी पाटील मान देतात अख्ख्या तालुक्यात लोक आपल्या घराण्याला. आणि तू 10 वर्षाच्या वयात पत्ते खेळतो. अरे 100 एकर जमीन आहे अर्ध्या एकरात वाडा आहे त्याचा एकुलता एक तू मालक आहे बाळा रे. अरे आपल्या घराण्याला शोभत नाही. पत्ते खेळू नको शाळेत जात जा. याला उपदेश म्हणतात. 15 दिवस व्यवस्थित गेलं बरं का ना. पुन्हा 20 दिवसानं आलेच गुरुजी. ऐका पाटील या ना गुरुजी. काय 5 दिवस झाले बाळू शाळेत नाही. अहो काय सांगता गुरुजी 10:30ला जातं ते 5:30ला येतं. तुम्हाला वाटतं. मग पाटलानं तपास केला तर मुलं अशी वसतात. यांनी ऊस बदलला. त्याला माहिती होतं हा पहिला ऊस पप्पाला माहीत झाला. दुसऱ्या ऊसात पुन्हा हे टोळकं सापडलं. आता बापाचा क्रोध अनावर झाला आणि शेवरीचं वल्ल दांडकं घेतलं. तिथून 10 वर्षाचं पोर बापानं मारत 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 शाळेत नाही वाड्यात आणलं. आतून कडी लावली. नायलांच्या दोरीनं वाड्याच्या खांबाला बांधलं पोर. जे मारायला सुरुवात केली कपडे फाटले जखमा झाल्या रक्त येऊ लागलं. त्याला रडता येईना मुलाला. पाटलींमध्ये पडली. जीव घेता का त्याचा. खबरदार मध्ये आली तर मुंडकच तोडील तुझं. जमदाग्नीचा अवतार झाला पाटील. पाटलीन सरकली माग. पुन्हा मारलं. त्या मुलाला रडता येईना इतकं मारलं. आणि मग बाप रागावून म्हणाला कार्ट्या
निपुत्रिक झालो तरी चालल, पण पुन्हा जर शाळेत गेला नाही तर मुंडकच तुडील तुझं. रडता येईना मुलाला, तरी ताकद लावून एक एक शब्द उच्चारू लागलं. नुसता दम काय देता बाबा, कोयता घ्या कोयता, तोडा मुंडक, तरी शाळेत नाही जाणार पठ्ठा. काय करतो बाप आता काय करतो? एवढा रागानं लाल झालेला बाप कोयता फेकून दिला. कचा दोरी कापली, मुलाला बंधनमुक्त केलं, लेकराला कवटाळून ढसढसा रडू लागला. बाळा, बापानं प्रेम करावं मुलावर का जनावरासारखं मारावं रे? अरे कोण गुराला बडवलं नसेल भाऊ, एवढं मारलं तुला, बरं वाटलं असेल का रे? मला मारावं वाटलं असेल? अरे तुला सांगितलं, विनवणी केली, तरी तू शाळेत गेला नाही, पत्ते खेळत होता म्हणून मारलं. राजा, मी तुझा बाप आहे आणि दोघंच आहो पण वाड्यात. मी तुझा बाप आहे, तुझ्या पाया पडतो, पण शाळेत जात जा. या 3 भूमिका लक्षात आल्या. पहिल्यांदा बापाने उपदेश केला, उपदेशाने मुलगा ऐकत नाही, रागावला, रागावणे पोर ऐकेना, नाईलाजानं पाया पडला. तशा संतांच्या भूमिका. पहिल्यांदा उपदेश आहे, उपदेश करून समाज ऐकत नाही, मग संत रागावले, आणि रागावणे काम भागत नाही, मग नाईलाजानं लागोनिया पाया उपदेशाने ऐकत नाही माणसं, मग रागावले आणि रागावणे काम भागत नाही, तेव्हा नाईलाजानं लागुनिया पाया जना विनवीत. आदि उपदेश. संत सदा उपदेश बतावत, केससी ससब सेत भय है, तो अजब ममता नहीं छांडत मौत आए, संदेश दय है आज ही काल चले, मुनि मूर्ख तेरे सामने ही कीते गए, सुंदर क्यों नहीं राम समरत, या जग में कहूँ कौन रहे. पण सुरुवात संत सदा उपदेश बतावत. उपदेश आणि संतांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो? त्यांचा नुसता उपदेश नाही,
बरं का कदम महाराज, उपदेशाच्या मागे उपासनेची ताकद आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. आमचा नुसता उपदेश असल्यामुळे समाजावर परिणाम होत नाही. परिणाम समाजावर त्यांच्या शब्दाचा होतो, त्याच्या उपदेशाच्या मागे उपासनेचं. बापरे, अण्णा आले वाटते. अण्णा या. वा वा, डाके नानाही आले. प्रवचन आहे तुमचं इथं एक दिवस. वा, मस्के पाटील आले, बरेच पाटील आले. अण्णा खुर्ची घ्या ना, जमल. बरं, ठीक आहे. विठुवा रखमायला घालू ना आपण ते आता. नाही, मला घालायचा होता ना. बर, मला घालता. बरं ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल, घ्या घ्या घ्या. हां, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. विठ्ठला 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 पासून वारकऱ्याचे सत्कार चालू आहे. ते काय आताच नाही. बर, मस्के पाटलाचाही झाला बरं का. झाला म्हटलं इकडून. हा, ठीक आहे. विठ्ठल उपदेशाच्या पाठीमागे उपासनेची ताकद असल्यामुळे त्यांच्या उपदेशाचा परिणाम समाजावर आहे. एक दोन नाही. तसं तर ठोकळ मानाने सांगितलं तर लक्षात येईल आपल्या. तुकाराम महाराज, त्याच्या आधी नामदेव महाराज, त्याच्या आधी ते उद्धवजी होते, त्याच्या आधी अंगदजी होते, त्याच्या आधी प्रल्हादजी होते. सगळ्या अवताराचा विचार केला तर उपदेश आणि उपासना अन्न याची सांगड आहे. प्रल्हादजीनं विद्यार्थी मित्रांना उपदेश केला, कारण त्याच्या बापानं असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला होता. प्रल्हाद असुरी राजनीती शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था नाही, हे नाव लक्षात घ्या. त्या संस्थेचे संस्थापक शुक्राचार्य होते आणि त्यांनी त्यांचे घरचे 2 मुलंच प्राध्यापक म्हणून लावले होते, शंड आणि अमरक. त्या संस्थेमध्ये प्रल्हाद घातला तर दुपारच्या सुटीमध्ये त्यानं वर्ग बिघडून ठेवला. अरे हे काय शिकताले का, भजन करा भजन. म्हणजे उपदेश केला आणि प्रभू चिंतन नाम उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले. रावणासारख्याला दरबारात उपदेश केला आणि प्रभूची सेवा केली. तेच पुढे उद्धव झाले. गोपिकांना उपदेश केला, नापास झाला तो भाग जाऊ द्या, उपासनाही केली. तेच पुढे नामदेवजी झाले. तेच पुढे तुकारामजी झाले. उपदेश उपासना, उपदेश उपासना. आमचा नुसता उपदेश असल्यानं परिणाम होत नाही. बोलायला सोपं असतं. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्कू खायचे, कहे दास करगरी अखिर नरक मुजायचे, दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आती, टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटते आता आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण कोणाचं झालं, ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटल का बाकीच्यांची. म्हणून हा केवळ उपदेश आहे, नाही तर तो पेंटर विडी तोंडात आहे.
आणि भिंतीवर बोर्डर लिहितो, धूम्रपान आरोग्यास अपायकारक, विडी ओढून लिहितो. संतांचा नुसता उपदेश नाही, त्याच्या मागे उपासना आहे. म्हणून आधी उपदेश आहे. उपदेशानं काम भागत नाही तेव्हा संत रागावले. नाहीतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना राग आणून द्या म्हणून बक्षीस, तरी राग आला नाही. हे सगळे तुम्हाला कथाभाग माहिती असल्यानं सांगण्याची गरज नाही. एवढी शांती, यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन, एवढी शांती नाथांच्या जवळ, तरी समाज ऐकत नाही तेव्हा रागावले. सटविन नेला कैचा नाही, सटविन नेला कैचा नाही, आता कमाल झाली. विठ्ठल तुमचा काही दोष नाही, टिपणं पाठ करून कीर्तन करण्याचा जमाना आला बस. त्याच्यामुळे आता काय ते तेवढंच असते, पोपटासारखं तितकंच. भक्तिविने पशु कशाशी जन्मला, कशाशी वाढला, सटवीनं नेला घ्यायचा नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पण रागावले ना, रागावले. आणि रागावूनही काम भागत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडले. लागून या पाया, याचा अर्थ असा नाही की संत पाया पडतात म्हणजे आपण मोठे झालो आणि त्यांचा अधिकार लहान, असं डोकं चालू नका. नाही, मग त्यांची पाया पडण्याची इच्छा नाही. बापाची इच्छा आहे का मुलाच्या पाया पडायची? मग बाप मुलाच्या पाया का पडतो? त्या मुलानं त्या बापावर पाया पडण्याची पायी आणली म्हणून नाईलाजानं पाया पडतो. तसं समाजानं संतावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं लागून या पाया. नाईलाजानं पाया पडणं म्हणजे हे पहा, नमस्कार वेगळा, दंडवत वेगळा, रामराम वेगळा आणि पाया पडणं वेगळे. पाया पडताना डोकंच पायावर ठेवायचं असते. एक म्हणलं काय गरज आहे? तुका म्हणे एका देहाचे अवयव, शरीर तर आमचंच आहे ना. मग एवढं वाकून डोकं टेकवल्यापेक्षा चालता चालता जर बुवाच्या पायावर पाय ठेवला तर होत नाही का पाया पडणं? पाय आमचा तर डोकंही आमचंच. अरे इथं सुपीक डोकं चालवू नको, डोकंच पायावर ठेवायचं असते. का? ते प्रमुख आहे, प्रमुख आहे. ज्याच्या असण्यानं शरीर चालतं आणि नसण्यानं पडतं, इतकं प्रमुख आहे ते. एक म्हणाला आमच्या गावातल्या माणसाला 2 हात नाही, नसेल. एक म्हणाला आमच्या गावच्याला 2 पाय नाही, नसेल बाबा. एक म्हणला आमच्या गावच्याला मुंडकच नाही, नको बाता मारू, त्याशिवाय चालणारच नाही. म्हणून तर सरकार काकुळतीला आलं. नाही तर सरकारला काही विनंती करायची गरज होती का? हेल्मेट वापरा, हेल्मेट वापरा, हेल्मेट. का? सरकार म्हणतंय तुमचे पाय प्लास्टिकचे तयार आहे, हातही तयार आहे, ते तुटले तरी चालेल, फक्त मुंडकं तयार नाही आमच्याकडे, तेवढं तुम्ही सांभाळा, हेल्मेट वापरा. त्याला कुठेही मान आहे, डोक्याला कुठेही मान आहे. नवे मानेवरच डोकं ठेवलेलं आहे, कुठेही मान. झोपतून उठायचं असलं तरी पहिला मान डोक्याला, डोकंच उचलावं लागतं. का पाय उचलतात? उद्या करून बघा बरं. आधी डोकंच. पोहायला गेला तरी एवढं पाण्यावर ठेवायचंच वर, बरं का डाकेना. एक म्हणला आमच्या भागातला असा वस्ताद आहे, अख्खाचा अख्खा पाण्यात बुडून राहतो 1 तास, असं. मग तो नाही निघायचा. फुगल्यावर पोलीस काढतील पंचनाम्याला डेड बॉडी. हे वर ठेवावंच लागतं. त्याला हेड म्हणतात, प्रमुख आहे ते, मुख्य आहे.
म्हणून हे डोकं संताच्या अथवा देवाच्या पायावर ठेवणे याला म्हणतात पाया पडणे. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या 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 वार करी मस्तक हे पायावरे या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरे या वार करी संतांच्या या वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या श्री संताची या माथा चरणावरी. म्हणून पाया पडणं. दंडवत वेगळा. दंडवत शब्दाचा अर्थ आहे दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी अशी उभी धरायची आणि हात सोडून द्यायचा की सगळ्या अंगानं काठी पडते, त्याला म्हणतात दंडवत दंडापरी. सारखं सारखं दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत. रामराम वेगळा. रामराम म्हणताना 2 वेळेलाच म्हणायचं आहे. आमची संस्कृती आहे. एक भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. दंडवत. तिथून बंद झालं ते. वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी, काठी प्रमाणे, याला म्हणतात दंडवत. रामराम वेगळा. एक राम जास्त झाला तरी राम 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 नाही राम राम घेत आपण त्याच्या सोबत. आणि एकदा राम म्हणत ते राम रामच्या भानगडीत पडत नसतं, म्हणून 2 वेळेला. आणि राम राम म्हणताना छातीजवळच हात जोडायचे असतात. राम राम का त्याचा निवास तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी तुझ्याही हृदयात आहे माझ्याही हृदयात आहे. सर्व घटी राम. 2 वेळा. राम राम वेगळा. नमस्कार वेगळा. पाया पडणं वेगळं. हे नाथ महाराज पाया पडतात. लागून या पाया. जना विनवीत. महाराज पण आम्हाला शंका आहे, तुमच्याकडे भगवंतानं 36 वर्षे काम करावं, एवढा मोठा अधिकार तुमचा. जर नम्र झाले की समजायचं पुढचं मेलं. धनुष्य, अंकुश, मांजर आणि साप. धनुष्याला दोरी गुंडाळून ठेवून द्या कोपऱ्यात तर धोका नाही, पण धनुष्यावर बाण लावून दोरी ओढली डाकेनाना धनुष्य वाकला की समजायचं ज्याच्यावर बाण जाईल ते मरतं. याची नम्रता त्याचा प्राण. अंकुश जर वाकला तर हत्तीला थांबावं लागतं. सापानं फणा काढला तर धोका नाही, त्याला दंश करता येत नाही, फक्त जीभ काढू शकतो. फणा काढलेला साप चावत नाही, त्याला तोंडच उघडता येत नाही, फक्त जीभ काढतो तो. पण त्यानं फणा खाली ठेवला की समजायचं आता दंश करणार. नवणी निचकी अति दुःखदाय. तसं मांजर जर सरळ रस्त्यानं जाऊ लागलं सकाराम पाटील तर येड्या बाबतीतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे मांजर सुंब्याला चाललं. हा ना, त्या मांजराला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढं त्याच्यावर मान टाकतं, कान पाडतं, इतकं नम्र झालं
उंदरानं समजायचं आपण मेलं असे 4 आहे. नवणी निचकी अति दुःखदायी जिमी अंकुधन उरग बिलाई. मग आम्हाला शंका आहे, एवढे मोठे संत तुम्ही, ज्यांच्याकडे भगवंतानी काम करावं एवढा अधिकार, आणि पार 1 तास झाला लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया पडता, विनवणी करता. विनवणी करण्याचा आणि पाया पडण्याचा तुमचा नेमका हेतू काय? मुखी बोला पण विनवणी करण्याचा आणि पाया पडण्याचा हेतू काय तुमचा? एवढाच उद्देश आहे. मुखी बोला दत्त वारंवार. तुम्ही दत्त 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 हे वारंवार नामस्मरण करा. महाराज, प्रयोजन मनुदिस्से मंदुपीन प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही त्याला विचारा, महादू चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. महादू आधी हाजरी विचारतो आणि हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे मूर्ख सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही तास झाला सांगताय मुखी बोला दत्त, मुखी बोला दत्त, मुखी बोला. उद्यापासून आम्ही दत्त 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 नामचिंतन करू. पण त्याचा फायदा काय? तेने तुम्हाला सुख
नामचिंतन करू, पण त्याचा फायदा काय? फायदा त्याने तुम्हा सुख होईल अपार. अपार सुख होईल. म्हणजे आता सुख नाही का? हे सुख आहे, पण याला मर्यादा आहे. ते सुख असं होईल की ज्याला मर्यादा राहणार नाही. अपार त्याने तुम्हा सुख होईल अपार. आता जे सुख आहे हे सुख नाही, सुखाभास आहे. आणि मानलं तरी टिकत नाही. डाके नाना उतरत जात. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. आणि समजा एखाद्या दिवशी चुकून एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात का दोघांचं 7 जन्माचं वैर आहे. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघांच्या मध्ये जर थांबलं मधलंच पेटल, एवढी रागीट दृष्टी असते. एका बांधावर दिवसभर गवत कापतात तरी बोलत नसतात. इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन, पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, अख्खं गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं. जे संसारातलं सुख आहे ते उतरत 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 जाणार आहे. उतरत जात संसारात. याच्या उलट परमार्थात आहे. सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. घडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मग राम नामे उपरे आवडिये, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख हे परमार्थात आहे. प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढणार. नाहीतर डाके नाना सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात 2 वर्षात कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही. आला कंटाळा. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या डोक्यात फरक झाला का? पागल झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग झिंगाड झिंग. दुसरं म्हणणार वैतागले ना 2च वर्षात. माझा प्रश्न आहे, आमचे वारकरी बसले 700 वर्षापासून रोज सकाळी विना घेतला की रूप पाहता लोचनी म्हणतात. कधीपासून? वर्षे 700 झाले तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. त्याने तुम्हा सुख होईल अपार. जे पवार महाराजाला झालं आहे का नाही, त्याने तुम्हा सुखी होईल अपार. अपार सुख, ज्या सुखाला बंधन नाही, मर्यादा नाही, असं अपार सुख. कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या तरी एका विषयामध्ये एकच इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता. एक इंद्रिय एकच विषय. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल आता त्वचेला सुख आहे, बाकीच्या इंद्रियाला नाही. एक विषय एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करू शकतो, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला पाठ आहे ते?
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळ्याला सुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे जिबेला सुख सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून त्याला म्हणतात सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर तो हा विठ्ठल सुख होईल कशामुळे मुखी बोला दत्त वारंवार त्याने तुम्हा सुख होईल अपार अपार सुख होईल म्हणून दत्त दया सागर आठवावा इथे शब्द दया सागर आहे दत्त हे दयेचे सागर आहे सागर शब्द का घातला अण्णा काही दयेचे ओढे आहे काही दयेच्या नद्या आहे आणि दत्त प्रभू दयेचा समुद्र आहे म्हणून शब्द सागर घातलाय दत्त दया सागर आठवावा ओढ्याला पाणी असतं पण थोडा वेळ पट्टीच्या पोहणाऱ्याला ओढा जाऊ देत नाही पलीकडे पट्टीच्या पोहणाऱ्याला 15 ते 20 मिनिट पाणी टिकतं पण नाही जाऊ देत ओढा हे म्हण आहे ना उथळ पाण्याला संपूर्ण कुंभम न करोति शब्दम ज्याच्यात ताकद भरपूर आहे त्या पहिलवानाचं चालणं पहा तुम्ही थोडी तरी मान वाकून चालतो हिंद केशरी आणि टीबीचं पेशंट छातीच नसते त्याला तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी इथे एकेकाळी छाती होती तर 3 बटना उघड्या ठेवून चालतं हायवेने केवरे भाई सीना निकाल करके चल रहे बोले इसलिए चलता हूँ मेरा भाई पहलवान काही कारण आहे पहलवान भाऊ घरी हे टीबीचं पेशंट छाती काढून विंचू आणि साप बघा तुम्ही 1000 पट जहर सापात आहे 1000 पट तरी नेहमी मान खाली आहे सापाची कधी पा खाली मान नग भरच विष आहे डाकेनाना विंचवात 24 तास आकडावर बस असंच आहे येड्या बाबळीच्या फांद्या वाकत नाही तिला फळच नाही फळली या तरूची शाखा आणि सहज भूमीसी उतरे देखा म्हणून विंचू पहा एखाद्या वेळेला साप फणा उगारतो बरं का पवार महाराज एखाद्या वेळेला आणि एखाद्याच वेळेला विंचू नांगी टाकतो विंचू नांगी टाकतो पाल बघितल्यावर कारण पाल खाते विंचवाला पण पालीनं जर कोंबडी बघितली ना तर कोंबडी पळत 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 येते पालीचं शेपूट धरलं का नेली उकिरड्यावर संपली पाल एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाते एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाते एवढी जहिरी कोंबडी शपथ मी काही बोललो नाही तुम्ही का हसता हे अण्णा नाही कळलं नाही हसा तुमचे दिवस आहे हसा विषभार सहस्त्रेण 1000 पट विषभार सहस्त्रेण गर्वम नायाति वासुकी ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम वोहति कंटकम हा दोन मधला फरक आहे म्हणून ओढा नदी परवडली पण ओढा नाही जाऊ देत पलीकडे ते 2 शेतकरी पेरणी करून आले बरं का नाना तिकडची गोष्ट पेरणी करून आले पलीकडे गाव आणि ओढा होता आणि भरून वाहत होता म्हणलं कसं रे आता ओढा वाहतो जाऊ दे म्हणला का दिवसभर टिकते पाणी थोडा वेळ टिकल काय पेरणी केली वगैरे चर्चा अरे म्हणलं आतापर्यंत चिलीम झाली असती ना आपली कोणी म्हणाई केली
एकानं ते चिलीम काढली, त्याच्यात काडी खोवली, फुंकर घालून स्वच्छ केली, तो खडा पुसला, मग खडा चिलमीत घातला, मग तंबाखू भरला, तो उलट्या अंगठ्यानं दाबला. मी सांगतो हे लक्षात घ्या. आणि मग त्याला कापड गुंडाळायचा असतो खाली, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती भिजवायची असते, थोडी वलसर करून पिळतात ते, मग त्याला गुंडाळतात चिलमीला. कारण उद्देश आहे की जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा. फिल्टर ते डबल गुंडाळतात, डबल फिल्टर. ते यानं सांगितलं त्याला, जा रे शापी भिजवून आण वड्यातून. ते गेलं, न भिजवताच आलं. अरे तुला सांगितलं शापी भिजून, म्हणला थेंब नाही वड्यातनं कुठं भिजू शापी. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे. 20 मिनिटात त्याच्या शापी भिजवायला पाणी नाही. तशी काहीची दया 2 तास, वड्यासारखी, वड्यासारखी. काहीची दया नदीसारखी आहे. नदीचं पहा तुम्ही, चढ उतार आहे. वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीचं पाणी वाढतं आणि पावसाळा संपला की उतरतं. तशी काहींची दया श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. शपथ खोटं नाही. तुम्ही गावोगावचे महादेव श्रावणात विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो 11 महिने रजेवर जाता का रे, तोंड दाखवा नाही पुन्हा श्रावण महिन्यात. मग श्रावण महिन्यात खेडेगावातली कोंबडी बघा तुम्ही, मुलाबाळासह सुरक्षित असते. मालकानं नियम केलेले असतात. महिना श्रावणाचा आहे, कोंबडीला धोका नाही. फिरायला निघली म्हणजे 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहती, मागं पाहती, मेरा भारत महान. 1 महिना श्रावण महिना संपला, कोंबडी एकटी उकिरड्यावर दिसेल. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं नाही दिसत. चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना, मग लेकरं संपली. तुम्ही आमचा नंबर लागतो गणपती उठल्यावर. हे आमची दया सांगतो. श्रावणात वाढते, भाद्रपदात उतरते. ही नदीसारखी दया. वर्षाकाळी सरिता चढू लागे आणि शरद कालुरी सरिता ओटू लागे. ही दया नदीसारखी, ती दया ओढ्यासारखी. पण दत्त प्रभूची दया सागरासारखी. सागर, सागर म्हणजे जगातल्या नद्या कोरड्या पडू द्या, तुम्ही उन्हाळ्यात जा नाही तर पावसाळ्यात जा, रात्री जा नाही तर दिवसा जा, दुष्काळात जा नाही तर सुकाळात जा, तरी समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं दत्त प्रभूकडे कधी जा, पूर्ण दयेनं भरलेला. म्हणून दत्त प्रभूला दयेचा सागर म्हटलंय. दत्त दया सागर. लागुनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार. वारंवार दत्त म्हटलं तर सांगितलं ना, त्याने तुम्हा सुख होईल अपार. आणि म्हणून दत्त दया सागर 8वा. आता 24 मिनिट राहिले आपले. 1 मिनिट पुढं जात नाही ना आधी सोडत नाही बरं का नाना. अण्णा आलेले आमचे, मग थोडं त्यांना बोलायला लावतो मी. तिथे आमच्या काकू असायच्या स्टेजवर, चाकरवाडी. आता 2 वर्ष पाटील आले ना, 2 पाटील आले म्हटलं ना, एक सकाराम पाटील ना ते पाटील. पण ते कोरोनामुळे 2 वर्ष झाले. नाहीतर अण्णा आणि काकू स्टेजवरच असायच्या.
ते माऊली गेल्यापासूनची पुण्यतिथी, त्याचा काला माझा कधी चुकला नाही. आणि अण्णा एकही वेळेला गैरहजर नाही, एकही वेळेला नाही. माऊली गेल्यापासून शेवटचं कीर्तन माऊलीनं माझं ऐकलं होतं. पाटील साक्षीदार आहे. ते अमावशेला खूप आजारी होते. मी गेलो, दर्शन घेतलं, फेटा बांधला आणि सांगितलं, माऊली तुम्ही येऊ नका बरं कीर्तनाला, तुम्ही येऊ नका म्हटलं कीर्तनाला. बस असे हात जोडले, म्हणजे नाही येत बा, माझं समाधान केलं. मी गेलो की 4 माणसाला धरून, खुर्चीवर बसा ना, ती खुर्ची आहे तिथं बाबा, ठीक आहे, खुर्ची आहे तिथं तुमच्या शेजारी, बसा तिथं, बसा. हां, खुर्चीवर बसा काही नाही, बसा. हां, बस काही नाही. ते तसं होतं. येऊ नका तर 4 माणसाला धरून आले अण्णा. माऊली मोठा हार आणला, माझ्या गळ्यात घातला. त्याच रात्री हैदराबाद. बस संपला विषय. आणि मग तेव्हापासूनच्या पुण्यतिथीचा काला आमच्याकडे आला. काल्याला कुठेही अन्न असले तरी त्या दिवशी काल्याला हजर, काकू हजर. आणि काकू म्हणायच्या, अण्णांना बोलायला द्या बरं, माझ्या कानात सांगायच्या. मी म्हणायचो, अण्णाचं बोलणं झाल्याशिवाय मी स्टेजच सोडत नाही. अजूनही तसंच आहे. आम्ही उतरलो की समाज आपोआप उठतो. मग किती डोकं फोडा नाही थांबत. बरोबर. तेव्हापासून खूप साधू संतांवर सेवा, या घराण्याची साधू संतांची सेवा, श्रद्धा आजही अण्णा आले. आपण बरं का पवार महाराज, अण्णाला बोलायला लावू आपण, बोलायला. त्याशिवाय कोणी उठायचं नाही. ठरलं. आता 20 मिनिट आहे बरोबर माझे. जास्तीचे 10 मिनिट अण्णांना देऊ आपण नंतर. एकदा संप्रदायपूर्वक भजन करायचं. सर्वांनी हात वर करा. हे लाईव्ह आहे ना, मी बोललो हे गेलं महाराष्ट्रात, जमलं बरं का अण्णा. हात वर करा. तिथून निघत नसेल तर इथंही फोटो काढा तुला. असं एवढे हात जाऊ दे महाराष्ट्रभर. शाबास शाबास. अण्णा या इथे. हा, एका तालात विठोबार माझे एक हात वर, एक ताळी, एक टाळ वाजू नका, फक्त टाळी. एक थांबा, चिल्लर एक, फक्त एक मध्ये टाकू नका टाळ. एक असं. ये बा, हात वर. जय हो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि ठाल तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय.
जणा विनवित मुखे बोला दत्त वारंवार. जर दत्त 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 वारंवार नामस्मरण केलं फायदा काय सांगितलं ना तुम्हाला. त्याने तुम्हा सुख होईल अपार आणि अपार सुख होईल म्हणून दत्त दया सागर आठवावा महाराज. मग दत्त 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 करत बसलं. मग आमच्या संसाराचं काय. अरे कोणी सांगितलं तुम्हाला. कोणत्या संतांनी सांगितलं कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लंगोट्या लावा, जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, बोला संसार सुखे करावा. परिण सांडावे दोन्ही वार, परिण सांडावे दोन्ही वार, परिण सांडावे दोन्ही वार, परिण सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर, दया क्षमा घर, दया क्षमा घर, दया क्षमा. शोधता येतील, शोधा विटा येतील, विटा येतील, शोधा विटा येतील. पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला सुखे करावा संसार, परिण सांडावे दोन्ही वार. अहं दया क्षमा घर, शोधवीत येतील. सुखे करावा संसार, परिण सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर, शोधवीत येतील. उलट आनंदाने करा. सुखे करावा संसार, संसार सुखानं करा. काय नाही बाकीचे जाऊ नका, ते करते व्यवस्था बरोबर. बाबा चालत चालले पायानं म्हणजे फार टेन्शन घेऊ नका तुम्ही. सगळे MBBS होऊ नका. ते चालत चालले म्हणजे इतकं काय. ते त्यांच्या पायानं चालले ना, याच्याहून समजा ते आता हवेशीर गेले म्हणजे होईल बरेच. पण आपण आपल्या समोर पायानं चालत चालले, त्यांना उचलून नेलं का कोणी, याच्याहून समजायचं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. अशा वेळेला MBBS बरीच होतात. विठ्ठल विठ्ठल मला काही काळजी करू नका. सुखानं संसार करा. सुखे करावा संसार, आनंदाने करा. पण तो कसा करा याकरता दृष्टांत आहे. संसार करताना पक्षापासून शिकायचं. म्हणजे आपल्या आपल्या पक्षापासून नाही, पुन्हा भानगड निर्माण होईल बरं का. पक्षी 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 अंगणी उतरते, ते का गुंतोनिया राती. हो अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राती. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राती. पक्षी
संसार कसा करावा हे पक्षापासून शिकावं. माणूस किती पुढं गेला अण्णा तरी पक्षाच्या पुढं अजून त्याची मजल गेली नाही. अजूनही पहा, भूकंपाचं काही आधी पक्षाला कळतं. अजूनही ज्या रात्री भूकंप होणार काही तास आधी कावळे झाडं सोडून देतात, घिरट्या घालतात, काव 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 करून माणसाला जाग करण्याचा प्रयत्न करतात, धोक्याचा इशारा देतात. पण 3 वाजता माणूस साखर झोपेत असतो. म्हणून किती विद्वान माणूस असला तरी बिल्डिंग मध्ये सापडून मरतो. एकही कावळा भूकंपात भिंती खाली मेला नाही. आधी कळतं त्यांना. 4 महिने आधी कळतं पाऊस कसा होणार. आमची मजल पुढील 2 दिवसात मुख्यत्वे करून बदल होणार नाही. मुसळधार पावसाची दाट शक्यता, समजायचं थेंब पडायचा नाही, आमचा अंदाज. 4 महिने आधी कळतं कावळ्याला. काटेरी झाडावर उन्हाळ्यात घरटे बांधायला सुरुवात कावळ्याने केली, समजायचं यंदा अंग भिजण्यापुरताच पाऊस आहे. आणि दाट पाल्याच्या झाडावर घरटे बांधायला सुरुवात केली की समजायचं खूप यावर्षी पाऊस आहे. 4 महिने आधी कळतं त्यांना. पक्षी ते सुगरण नावाचं पाखरू एवढंच आहे नाना, डाके नाना, ते घरटं बांधतंय ना तर त्याचं केवढं डोकं असेल, एवढंसं डोकं, त्याच्यातला मेंदू केवढा असेल, पण त्याची प्लॉट निवडपासून पाटील डोकं, त्याची पसंती कोणती? विहिरीच्या काठाला झाड असावं, त्याची फांदी विहिरीकडे लोंबलेली असावी, ही जागेची पहिली पसंती. नंतर मग बांधकामाला सुरुवात करता येते. हिरवगार त्याचं घरटं का दिसतं तर एकही जुनी काडी गवताची वापरत नाही. ताज हिरवं गवत त्याची काडी वापरतं का 4 महिने घर टिकलं पाहिजे, माझे लेकरं राहणार आहे. आम्ही तर पहिल्याच पावसात आमच्या विटा उघड्या पडतात. त्यांचं मटेरियल. नंतर ते पोर्च, खालचा पोर्च असतो ना 1 फूट लांबीचा असतो, डायरेक्ट प्रवेश नाही. कारण ते असं डोकं चालवतं, सरपटणारा साप फांदी फांदीनं आमची पिलं खायला आला तरी त्याला 2 फूट खाली जावं लागेल ना, मग वाकडं होऊन वर यावं लागेल, त्याच्याच वजनानं तो विहिरीत जाऊन पडेल. म्हणून एकाही सुगरण पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नाही. 3 गोष्टी लक्षात आल्या ना. पक्षी सांगतो, पहिलं जागा निवड, मटेरियल, मग आणि पुन्हा एक पहा, पिलं जेव्हा लहान असतात तेव्हा ते चोचीमध्ये माती आणतं. त्याच्या चोचीत किती येत असेल, हरभऱ्याच्या डाळीच्या दाण्या एवढी दिवसभर, आणि ते माती आतमध्ये लावतं. त्याचा बदाम एवढा तरी गोळा दिवसभरात करतं, ते चिकटून लावतं. संध्याकाळ झाली मग काजवा नावाचा किडा पकडतं आणि तो किडा त्या मातीच्या गोळ्यात अर्धा फसवतो. ते उडण्याचा प्रयत्न करत, चिकटलेलं असते, रात्रभर चमकतं किडा, काजवा. एवढ्याशा घरट्यामध्ये रंगीत ट्यूबलाईट सारखा प्रकाश, बिल भरायची काळजी नाही, लाईट जायचं टेन्शन नाही, उद्या दुसरा किडा. एवढा माणूस पुढे गेला का? खरं सांगा, माझं खोटं असेल तर आव्हान आहे माझं, कधी ते घरटं फाडा तुम्ही, तर त्याच्यात प्रत्येक घरट्यात तुम्हाला सुपारी एवढा गोळा मातीचा एका भागाला चिकटलेला दिसेल. तो किडा फसवण्यासाठी आहे. म्हणजे प्रकाश पिलाला एवढा पक्षी. म्हणून माणूस किती विद्वान झाला तरी संसार कसा करावा पक्षापासून शिका. पक्षी अंगणी उतरती, एका गुंतुणिया राहती, तैसे असावे संसारी. संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. तुम्ही खाऊन पहा, उद्या लोणी मी देत नाही, तुम्ही खात नाही, पण कल्पना तर करा, वाटीतलं लोणी तोंडापर्यंत पोहोचवायचं काम हातात आहे. ट्रान्सपोर्ट, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, वाटी ते तोंड, आणि चघळून चघळून ढकलायचं काम जिभेने केलं.
जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला, हाताने फक्त पोहोचवलं तरी लोणी खाऊन झाल्यावर पाटील म्हणतंय का कोणी, मालक सनलाईट साबून द्या, जीभ घासायची आहे. नाही, उलट गरम पाणी द्यावं पाटील, का हात धुवायचे आहे. कारण हे न खाता चिकटले आणि जीभ लोणी खाऊन अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणजे याचा अर्थ संसार वाईट नाही, मग त्याच्यात गुंतणं वाईट आहे. संसारा गुंतसी पामरा. गुंतन म्हणजे मंडईचं अर्ध डोकं दुखलं की याचं अख्खं डोकं दुखणे, याला म्हणतात गुंतणे. बघा ना, ऑफिस मध्ये मग बाकीचे साहेब लोक म्हणतात, साहेब 2 तास झाले तुम्ही काही बोलत नाही, बरं नाही का तुम्हाला? मला बरं आहे. मग तोंड कसं उतरलं? मंडईला बरं नाही. याला म्हणतात गुंतणे. आपण एका पाटलानं घोडी आणली विकत 2 लाख रुपयाला. श्रीमंत पाटील होता. घोडी आजारी पडली. पाटील दरवाजात तोंड उतरून बसला. जाणारे येणारे, बरं नाही का पाटील? मला बरं आहे. तोंड कसं उतरलं? घोडी बिमार आहे, कालपासून हरभरा खात नाही घोडी. 2-3 दिवस. 2-3 दिवसानं डाके नाना पाटलाचा चेहरा फ्रेश दिसला तर जाणारे म्हणले, घोडीला बरं आहे वाटतं. कशावरून? तुमच्या तोंडावरून. हो बरं आहे. बरं आहे. सकाळपासून हरभरे खायला लागली घोडी. घोडी आजारी पडली तर पाटलाचं तोंड उतरतं. घोडी दुरुस्त झाली की पाटलाचा चेहरा प्रसन्न होतो. मी उलट विचारतो, पाटील आजारी पडला, इमानदारीनं सांगा घोडीचं तोंड उतरल का? पाटील नुसतं आजारी नाही पडला, मेला पाटील, तरी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. तिला काय? म्हणून गुंतणं. बस. एखाद्याची पत्नी मरण पावली तर 6-6 महिने रडतं. जिथं वळकीचं भेटेल तिथं, पानाच्या टपरीजवळ, एस टी स्टँडवर, बाजार चौकात, येड्या बाबळीजवळ. काय का रडतो? मंडई वारली. मी होतो ना दाव्याला. 32चं तर वय आहे रे. शब्द काढला की अनेक मुलीच्या बापाची टपाला घेतात. हे दुसरं उरकून पुन्हा रडतं. का रडतं? दुसरी मिळेल व तशी मिळणार नाही. कशी? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, त्यामध्ये माझी 5वी धरा. तशी मिळणार. पण तुकाराम महाराजांची पत्नी मरण पावली, रडत बसले नाही. बाईल मेली, मुक्त झाली. विठो माया सोडविली. विठो तुझे माझे राज्य, नाही आणिकाचे काज. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा. कीर्तन रंगात आलं.
एक रडतच आला, थांबा बाबा, तार आली तार. काय रे त्याच्यात? तार आली बाबा. अरे मले काय शिक्षण आहे का भाऊ? गाडी मले शिक्षण आहे का रे? अरे तू वाचून दाखव बा, मले काय लेणं आहे का? तुमचा गोविंदा नावाचा मुलगा सकाळी मेला बाबा. गोविंदा मेला, मग तेवढ्यासाठी कीर्तन थांबवलं का रे? तू न मी काही जगणार आहे का राजा? किती गेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. पुन्हा कीर्तन सुरू केलं. याला म्हणतात न गुंतणे. आणि त्यांचा अधिकार असं सांगण्याचा आहे, गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावस. गुंतणे, गुंतणे म्हणजे मराठीत सांगतो, नक्का जाऊ नक्का न जाऊ. जवळजवळ बऱ्याच लोकांना कळलं हे. नका जाऊ म्हटलेलं कीर्तनात येतं. कुठं झाला तुम्ही? कीर्तनाला पवार महाराजाकडे नका जाऊ. आता येतो 11ला, नका जाऊ. येतो म्हणतो तर आलं. पण नक्का न जाऊ म्हटलं. मला वाटते बरंच कळलं आता. का काय किती वर्षांनी पहिल्यांदा आलो राव आम्ही. आणि अण्णा सुद्धा कीर्तनाला होते आणि तुम्ही नेहमीचे बुवा दिसले नाही. निघलो होतो महाराज. काय झालं? ते स्कूटर गाडी काढली महाराज. पेट्रोल नव्हता का? ऐकून घ्या, दम काढा महाराज. मी किक मारली गाडीला आणि आवाज झाला. मंडई बाहेर आली. मी गाडीवर बसलेला होतो. पुढून आली आणि दोन्ही हँडल धरले. काय झालं? नक्का न जाऊ म्हणली, उतर. बस 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 जाऊ दे. ये डाके नाना ये वाईट. याला म्हणतात गुंतन. प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. त्याचा परिणाम माझी माता माझा पिता. मोहाची व्याख्या काय आहे? ये मम देश विलायत है गज, ये मम ये मम थाती, ये मम कामिनी केले करे, ये मम सेवक है दिन राती. मम माता मम पिता ममे ग्रहणी ग्रहम एवं विद मम त्वम यत् समोह इति कीर्तिताः. आणि एकदा माझं 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 करता गेला की मग आसक्ती, माझेपणापासून आसक्तीपासून वासना आणि वासनेपासून पुन्हा जन्म. म्हणून तेने तू अघोरा पावसेल. प्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावसेल. आता काय करू? आता एवढंच कर, उद्यापासून एका जनार्दनी चिंतित एका जनार्दनी चिंतित
तुझ्या सागरात दत्त तुझ्या सागरात दया सागर काशीनाथजी मजा आली हा. ते आपलं थोडं 10 मिनिट बंद पडलं होतं पण पुन्हा गायनाचार्य मंडळी होती ना. अण्णा हे आता इकडचं वैभव आहे आता. या सगळ्या जनाबाई टाळ घेऊन उभे. हे सगळे ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी हे विद्यार्थी निर्माण केले त्या गुरुजीला कोटी कोटी धन्यवाद आहे. आम्ही नेहमी सांगतो हजारो लोकांच्या पुढे कीर्तन करणारा महाराज मोठा नाही, हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महाराज मोठा. आनंद वाटला. बरेच दिवसाची पवार महाराजांची इच्छा होती, तो आज योग जुळून आला. कोरोनानंतरचे हे कार्यक्रम आहे. 2 वर्षे पाटील चाकरवाडीचा आहे आपला कार्यक्रम थोडक्यात करावा लागला. 2 वर्षे आता पुन्हा उत्साहात होईल. हो वा वा. अण्णा आहेच, अण्णा आहेच, अण्णा आहे म्हणजे आम्ही आहेच. करून हे चांगलं आहे. अन्नदान, गायीची सेवा, इथे फार मोठं कार्य आमच्या पवार महाराजांचं चालू आहे. हे पहा, तिथे गेल्यानंतर कळतं इथे दैवत. कारण पाऊल टाकला की लक्षात येतं. ते मायबाप, श्रद्धा आणि विश्वास, मग यांच्या पोटी जन्म कोणाचा होतो? पुरुषार्थ आणि विवेकाचा. श्रद्धा पार्वती, शंकर विश्वास. जन्म झाला ते 2, कार्तिक पुरुषार्थ आणि विवेक म्हणजे गणेश. तसं दत्तप्रभूचा जन्म कोणापासून आहे? गुणातीत आणि द्वेषरहित. हे 2 नावं लक्षात घ्या. अनसूया आईचं नाव. असूया म्हणजे द्वेष होतो आणि अन म्हणजे नाही. द्वेष नाही ती माता. आणि अनकारार्थी त्रिसंख्यात्मक आहे. तिन्ही गुणाचा संबंध नाही. गुणातीत पिता आणि द्वेषरहित माता अशा दाम्पत्यापोटी जन्म होतो तो गुरुदेव दत्ताचा. इथे हे साक्षात आहे. पाऊल टाकल्यावर आपल्याला भास होतो. इथे अन्नदान चाललेलं आहे आणि एक सीत दिधल्या अन्न, जो अन्नदाता असेल, एक सीत दिधल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण. इथे तुम्ही जर या दरबारात दान केलं तर दत्त भगवान 1000 पटीनं वापस केल्याशिवाय राहणार. त्याला 1000 हात आहे. 2 हाताचा माणूस किती घेणार आहे? म्हणून ही तुमच्याकडून सेवा घडावी. आता पवार महाराजांनी पहिल्यांदा आणलं, आनंद वाटला. अण्णा आले म्हणून तर डबल आनंद झाला आमचा. फार 2 वर्षाचा भाग गेला आणि शीन गेला. आता आपण सगळे मिळून